माझे जे सहकारी आहेत ज्याच्यामध्ये सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्यिक या 3 क्षेत्रामधून आजचा जो युवा संकल्प महाराष्ट्र भूषण पुरस्कार किंवा त्या याच्याने जो आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम आहे तर भरपूर वाढले की आज जे आपण कार्य करत आहोत त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला एक उत्साहाची एक स्थाप मिळाली आहे पाठीवर. कारण की जेव्हा पाठीवर थाप मिळत असतो तेव्हा पुन्हा आपल्या कार्याला एक उत्तेजना मिळत असतो. आणि तो पिढीला सांगायचं म्हणजे आज युवा पिढी वेगवेगळ्या व्यसनाकडे वळलेली आहे. सांगायचं म्हणजे आज त्यांनी व्यसनाकडून म्हणजे बाजूला लावून एक युवांनी एक विशिष्ट प्रकारची आपल्या कार्याला उत्तेजना द्यावी आणि आपल्या जीवनाचं सार्थक करायला पाहिजे असं मला वाटते. म्हणजे आपण जर जन्माला आलो तर जन्माला आल्याचं सार्थक जर केलं आणि युवा पिढीने जो आज व्यसनाकडे जास्तीत जास्त वळलेला जो युवा पिढी आहे त्यांनी जगावं तर काहीतरी करून दाखवा आणि जाताना तरी पुन्हा काहीतरी करावं हे मला वाटते. हे सर्व शक्य म्हणजे साहित्यिक क्षेत्रामध्ये माझे जे लिखाण आहे आणि सामाजिक क्षेत्रामध्ये माझे जे कार्य आहे त्याच्यामध्ये युवा पिढी आणि तरुण वर्गाला सर्वात जास्त म्हणजे माझ्याकडे जो कार्य करत आहे आणि तरुण वर्गामध्ये व्यावसायिक प्रशिक्षण जो दिला जात आहे त्या प्रशिक्षणामध्ये जास्तीत जास्त 16 ते 18 आणि 25 वर्षाच्या वयोगटातील जे मुलं आहेत आणि मुली ते माझ्याकडे काम करतात, शिक्षण घेतात आणि त्या माध्यमातून काहीतरी ज्या क्षेत्रामध्ये ज्या परिसरामध्ये नक्षलग्रस्त एरियामध्ये जे लोक आहेत किंवा युवा आहेत ज्यांच्यापर्यंत हा शिक्षण जात नाही तो शिक्षण माझ्याकडे असणारे युवा पिढी शिकणारे प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी ज्या त्यांना भरपूर असं काहीतरी म्हणजे शिकायला मिळतो हा त्याच्यामधला एक म्हणायला काही हरकत नाही.